दारू पिल्यानंतर जर ऑटोनी गेले असतील तर ठीक आहे, आणि स्वतःची गाडी जर चालवत गेले असतील तर ड्रंक अँड ड्राईव्हची केस गुन्हा त्यांची दाखल झाला पाहिजे। या 2 पबचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे, पब मध्ये निर्बंध आणले पाहिजे, स्ट्रिक्टली आयडेंटिटी कार्ड चेक केले गेले पाहिजेत, वयोमर्यादा जी घालून घेतलेली आहे त्याचा नियम काटेकोरपणे पालन केलं पाहिजे। अन्यथा वंदे मातरम संघटनेने आज एक ट्रायल दिलाय, खूप मोठं आंदोलन। शाही पडली का आरोपीच्या अंगावर? शाही पडली, आरोपीच्या अंगावर पडली शाही, आणि त्याचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला तो सक्सेस झालाय। आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि सहन करून देणार नाही। भारत माता की वंदे पुणेकर नागरिक सुजाण आहेत। पुणेकर नागरिकांना सगळं माहिती आहे। पुण्याची संस्कृती ही विद्येचं माहेर घर आहे। अशा विद्येच्या माहेर घरामध्ये पब संस्कृती, चरस संस्कृती, ड्रग्स संस्कृती हे चालू देणार नाही। पुण्याच्या नागरिकांनी जो आवाज उठवलाय आणि पुणेकर अजून पुढे येतील या विरोधात, आणि आहेर रान अख्खं महाराष्ट्रात पेटल्याशिवाय पुणेकर शांत बसणार नाहीयेत। तर सगळ्यांनी याची दखल घेऊन आरोपी अल्पवयीन मुलाला पण आणि त्याच्या वडिलांना पण कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। न्यायालयावरती आमचा विश्वास आहे, पण न्यायालयाने पुणेकरांची, सर्वसामान्य लोकांची दखल घेऊन याच्यामध्ये व्यवस्थित खटला चालवावा। तुझ्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो? हो, गुन्हा दाखल व्हायची पूर्णपणे तयारी आहे आमची, मेंटॅलिटी आहे। अशा गोष्टींसाठी वारंवार गुन्हा दाखल झाला तरी 72, एक नाही असे 100 नाही हजारो गुन्हे अंग दाखल घ्यायला तयार आहे। हमने उसके मुंह पे काली शाही फेंकी, हमने उसके मुंह पे